ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेते सर्वदा शिवस्मरण तेते भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधती कालत्री संकेते अथवा हास्य करून भलत्यामिषे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेनता भक्षित परी रोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजजन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शपरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती अन्माय न कळे तुझे आदी मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्माधिका म्हणून भक्तांचे मानस तेथेची प्रगटसी जगन्निस सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडे घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन नितारी इतरांते बहुत शास्त्र बघते नर प्रायचित्तांचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषवत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुम निकृंदना मद मत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा स्वास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभम नरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोद्दुलितांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेगे तुझपासी जेते नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पूर उत्तम आणि दान धर्माधिकार जेते शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळीकाळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचानना क्रोध जलद भ्रमंजना लोभांधकार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंश नग भेदका सहस्त्र नयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दीनोद्वारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिदे धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण सदाशिव लीलामृत पठन किंवा श्रवण करती पे सूत सांगे शौनिकाधिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्र द्रुहीण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण
स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणून अपवित्र. लेईले नाना वस्त्र अलंकार तरी केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान. मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे मूळ नर आहे पापाचे. ऐसे महात्म्य श्री शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्धव. गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारुद्याब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्दी. तो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुरमर्दन मेधातीत भूतपती. तो तू स्वजन भद्र कारका संकटी रक्षसी भोळे भाविका. ऐसे कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दीन. तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या 42व्या समग्र शिवलीलामृताचे होय सार. शिवलीलामृताचे होय सार. श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या 42व्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. जेवी क्षुरस गाळून शर्करा काढीचे त्यातून तेवीचे हे शिवलीलेतून सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवे ना सर्व ग्रंथ. कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या. हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पठणार्थ. श्री शिवलीलेच्या सारभूत ऐशा ह्या ओव्या रचिलेल्या. भोळा चक्रवर्ती उदार भक्तबत्सल कर्पूर गौर. तारावया जनसमग्र नाना उपाय करीतसे तो दीन जनांचा कनवाळू. नाना रीती करीत सांभाळू. परी हे दुर्जन कृतघ्न कळवळू. मुखे नामही न घेती पा. शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यज्ञ. तरी हे सर्व अतिमूर्ख जन प्रपंची गुंतवून पडताती. तरणी उद्यापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदा वाद मुखातून परिशिवनाम न येची. या लागी सज्जना लागून विनवत उभय हस्त जोडून शिवलीलामृत पठणे करून मोक्ष जोडून घेईजे नित्य समस्त नो हे पठन. तरी 42व्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य. काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणून तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रुतिया प्रती जोडून कर. विनंती करतो ही सादर अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडक्षरी रुद्र शिवकवच मृत्युंजयादी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जना प्रत. तथापि देणार तरी निश्चित इतुके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून. एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतिया प्रति मागत हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत्स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही. स्कंद पुराणी व्यासनारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्य सुताने जैसे ऋषीसी कथिले पे तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा. ऐजैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले. न्यूनाधिक यद्यपि जाहले तरी दोष नसे मजबरी. जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्वारा. श्रीधर हृदयाविरिंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे. श्रीधर हृदयारविंद भ्रमरा अक्षय अभंगा दयानिधे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी यक्षुदंड. संत सज्जन परिसोत अखंड 15 गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त. हर हर महादेव.
आपण शिवलीलामृत अध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.